मुंबई के साथ ठाणे MMR में रहा है और इसलिए ये चुनाव में हम पूरे भारी मतों से जीतेंगे। लोगों ने तय कर लिया है, निर्धार किया है कि पूरे मुंबई के 6 मतदार संघ और MMR के 4 मतदार संघ, ऐसे 10 मतदार संघ में महायुति के कैंडिडेट विजयी होंगे। हित में, देश हित में वोटिंग करने के लिए यहाँ पर निश्चित तौर पर आया है। मुझे पूरा विश्वास है कि इस लोकसभा क्षेत्र की जनता, देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने तीसरी बार मुझे महायुति का उम्मीदवार बना के मेरे ऊपर जो विश्वास जताया है, वो विश्वास को सार्थ करने के लिए ये इस लोकसभा क्षेत्र की जनता बाहर आके जोरदार वोटिंग करेंगे। मतदान करावं, मतदानात सहभागी व्हावं आणि संपूर्ण हिंदुस्थानात इंडिया आघाडीला प्रचंड बहुमताने विजयी करावं, अशा प्रकारचं आव्हान आणि विनंती मी सर्व उत्साहामध्ये मतदानाला बाहेर पडलेले आहेत। विकसित भारत हे स्वप्न साकार करण्यासाठी पंतप्रधानांचं गिराई गई है और जिस तरीके से ये विश्वासघात मतदारों के साथ किया है, पार्टी के साथ किया है, तो मैं ये कहना चाहता हूँ कि ज़्यादा से ज़्यादा वो लोग इस प्रक्रिया में भाग लेके अपना हक स्थापित करें। अतिशय हळू चालू आहे। लोक 3-3 3.5 तास उभे आहेत। सकाळपासून लोक इथेच उभी आहेत, अजून हल्लेली सुद्धा नाहीत। मला कारण समजत नाही काय चालू। मतदानाचा दिवस आहे, मी माझं मतदान केलेलं आहे। मी सर्व जनतेला आवाहन करते की आज 2-3 प्रकार इथे उघडकीस आलेले की जे मतदान करायला गेले तर त्यांच्या नावावरती अगोदरच कोणीतरी मतदान करून गेलेलं आहे। मी दक्षिता मनोज कुमार पाटकर, वागळे इस्टेटमध्ये राहणारी रहिवासी असून सखी मतदान केंद्रामध्ये कृपया आपण सगळे नागरिकांनी यावे आणि आपले मत नोंदवावे। मी ह्या वर्षी पहिल्यांदा मत माझे नोंदवले आहे। कृपया घरातनं बाहेर यावे आणि आपले मत नोंदवावे। आज आम्हाला किन्नरांना सुद्धा इलेक्शन वोटिंग करण्याचा अधिकार मिळालेला आहे। तर आमची समाज ही खूप आहे, आम्हालाही माणसाप्रमाणे जगण्याचा अधिकार दिलेला आहे, आम्हालाही वोटिंग करण्याचा अधिकार दिलेला आहे। त्याबद्दल आम्ही महाराष्ट्र शासनाचे खूप खूप धन्यवाद मानतो आणि भारत सरकारचेही खूप खूप धन्यवाद मानतो।